जयभीम. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग डायरेक्टर गजानन एकबोटे सरांनी माझ्या फेसबुक पोस्टला कमेंट केली. काय होती? स्टुडंट नेव्हर अटेंड कॉलेज. ही सेड ही विल नॉट कम टू कॉलेज. मी त्यांना रिप्लाय केला, त्यांनी मला रिप्लाय बॅक नाही दिला. ठीक आहे. त्यांच्याच डॉटर मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स प्रिन्सिपल निवेदिता एकबोटे त्यांनी माझ्या अपोजमध्ये एक प्रेस नोट रिलीज केली, 2 पानांची रिलीज केली. त्याच्यामध्ये ते काय म्हणतायत, ते असं म्हणतायत की मी सिरियस इश्यू ऑफ हॅरेसमेंट केला, डिफेमेशन केलं, मिसयूज केला सोशल मीडियाचा. ते म्हणतायत मी एकदम फॉल्स स्टेटमेंट रिलीज केले सोशल मीडियामध्ये. त्याच्यानंतर ते म्हणतायत की मी इनडिसिप्लिन माझा बिहेवियर होता. त्यांचं म्हणणं आहे त्या बिहेवियरमुळे ते मला रिकमेंड नाही करू शकत. मी पुन्हा बोललो रिकमेंड नव्हतं पाहिजे, व्हेरिफिकेशन पाहिजे होतं. त्याच्यानंतर मॅडम मला म्हणतायत की तुझ्या वागणुकीबद्दल आम्हाला आक्षेप होता. ठीक आहे. दुसऱ्या पानात मॅडम मला म्हणतायत की मी बाबासाहेबांना खूप मानते. बाबासाहेब माझे आयडियल आहेत. बाबासाहेबांचं इक्वॅलिटी, एज्युकेशन, सोशल जस्टिस याच्यावर मी चाललेली आहे. माझ्यासोबत काय झालं मॅडम? नंतर मॅडम म्हणताय की माझ्या या वागणुकीमुळे त्यांनी मला रिफ्यूज करून दिले एज्युकेशन रेफरन्स देण्यासाठी. ठीक आहे. मी त्यांचा या डिसिजनचा रिस्पेक्ट केला. मॅडम मला म्हणताय मी स्प्रेड केला मिस इन्फॉर्मेशन म्हणून ते माझ्यावरती लिगल ॲक्शन घेणार आहेत. या मॅडमचा प्रेस नोट आहे. तुम्ही मॅडमच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन, ऑफिशियल फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही बघू शकता. हे सगळं झालं. मी पुन्हा दाखवतोय लेटर ऑफ रिकमेंडेशन. साहेब आणि मॅडम म्हणता आहेत की मी डिसिप्लिन स्टुडंट नव्हतो. हे आहे लेटर ऑफ रिकमेंडेशन. याच्यामध्ये काय म्हणतायत मॅडम, डिसेंट ग्रेड्स बेस्ड ऑन हिज ग्रेड्स, अटेंडन्स, क्लास पार्टिसिपेशन. आय एम सॅटिस्फाय विथ अकॅडमिक परफॉर्मन्स. आणि साहेब म्हणतायत मी कॉलेजला यायचोच नाही. हा शॉप इनडिसिप्लिनरी. मॅडम अजून म्हणते ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड. तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर अजून एक सर म्हणतायत की आय हॅव ऑल्सो नोटिस हिम स्ट्रॉंग ड्युरिंग हिज कोर्स, हिज ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. म्हणजे सर मी कॉलेजला डेली यायचो आणि प्रत्येक याच्यामध्ये भाग घ्यायचो. आणि तुम्ही म्हणताय मी यायचो नाही. मॅडम म्हणते की माझा एकदम डिसिप्लिन एकदम वेगळा होता म्हणून तुम्ही मला रिफ्यूज करताय. सर अजून म्हणताय की ते सर खूप खुश होत आहेत की मी एकदम आउटस्टँडिंग स्टुडंट आहे. आणि सर म्हणताय आय एम ग्लॅड हेल्प यू विथ फर्दर क्वेश्चन अबाउट दिस रिकमेंडेशन. फर्दर म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्याकडे आले तर मला खुशी होईल असं सर म्हणताय. ठीक आहे. बरोबर. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मुद्द्यावर येतो. कॉलेजने मला व्हेरिफिकेशन लेटर पाठवलं माझ्या कंपनीला, जे की पाठवायची काही गरज नव्हती. तरी पुन्हा पाठवलं कारण की कॉलेजच मला बोलली होती की आम्ही तुला रिकमेंड नाही करू शकत. बरोबर. लॉली दास माझ्या एचओडीने मला इन्फॉर्म केलंय आणि लॉली दास म्हणत होते की आय एम नॉट ऑथोराइज पर्सन टू साइन ऑन युअर लेटर. पण तुम्ही ऑथोराइज पर्सन नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी मी मान्य केल्या होत्या. मला माझ्या कंपनीने शिप दिली नव्हती. मी तेच सांगतोय, मी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही. तुम्ही कॉलेजनी काय केलं, माझ्या कंपनीला व्हेरिफिकेशन पाठवलं. सोबत खूप काही सांगितलं की हा व्हिडिओ काढतोय आयडी कार्ड दाखवून असं तसं. मी विनंती करतो, तुमची अशी इच्छा असेल की आम्ही गळ्यात मडकाने पाठीला झाडू बांधून फिरायचा तर मॅडम तसं होणार नाही. पॉज. तुम्हीच सांगतात इक्वॅलिटी, जस्टिस मॅडम. आणि एक गोष्ट मॅडम दाखवतोय की फार रिस्कवर दाखवतोय, मी खूप रिस्क घेऊन दाखवतोय. हे आहे ऑफिशियल रेफरन्स. कॉलेजने जे काल पाठवलं याच्यामध्ये काय मेन्शन केलेलं आहे, 17 ऑक्टोबरला कॉलेजने पाठवलं. काय मेन्शन केलेलं आहे की मी प्रेमवर्धन त्यांचा रिस्पेक्टिव्ह इयरला विद्यार्थी होतो आणि ते असं म्हणतायत की द रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन ॲज आस्क्ड फॉर द पोलीस डिपार्टमेंट. आफ्टर व्हेरिफाईंग पोलीस डिपार्टमेंट विल इन्फॉर्म यू इमिडिएटली. याच्यामध्ये पोलिसांचा काही संबंध नाही मित्रांनो. मी हे फार रिस्क घेऊन सांगतोय. उद्या उठून कंपनीने माझ्यावरती काही ॲक्शन घेतली त्याचे पुरेपूर जबाबदार राहील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स निवेदिता एकबोटे, सरदेसाई मॅडम आणि लॉलीदास मॅडम. लॉलीदास मॅडम मला असं म्हटल्या की मी साईन नाही करू शकत किंवा आम्ही तुला देऊ शकत नाही. बरोबर. मी रिस्पेक्ट केली डिसिजनची. जे झालं ते झालं. आता लॉलीदास मॅडमांनी याच्यावरती
सही का केली आहे मग? का? बघू शकतात. लॉली दास, HOD BBA, 14 ऑक्टोबर. आणि काल सर मला म्हटले, की आम्ही 17 ऑक्टोबरला पाठवून दिलेलं आहे. तर 14 ऑक्टोबरला होतं सर तुमच्याकडे इथं डेट टाकलेली. 17 ऑक्टोबरला का पाठवलं? मित्रांनो, माझी एकच विनंती आहे, की हे होतं एज्युकेशन रेफरन्स. हे माझं बिहेवियर रेफरन्स नव्हतं. हे माझं बिहेवियर रेफरन्स नव्हतं. याच्यावरती क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. क्लिअरली काय मेन्शन केलेलं आहे? एज्युकेशन रेफरन्स. आणि माझ्या बिहेवियरबद्दल बोलतोय सगळीकडे. माझी एकच विनंती आहे, की तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाही. माझा अधिकार मला भेटला नाही. मला जस्टिस भेटायला पाहिजे. रिस्पेक्टिव्ह मॅडमांवर कारवाई झाली पाहिजे. शिक्षक, शिक्षणाचा मीनिंग काय असतो? शीलता, क्षमता आणि करुणा. मॅडम, फेल झाल्या तुम्ही. काहीही नाही केलं. तुम्हाला काहीही अधिकार नाहीये त्या तुमच्या पोझिशनवर बसण्याचा मॅडम. शिक्षकाचं काम असतं विद्यार्थ्याला घडवणं. तुम्ही तर माझं फार मॅडम, ही बिलकुल योग्य नाही आहे. आणि मला आणि माझ्या कंपनीला तुम्ही जे काही पाठवलं आहे, जे काही तुम्ही मला हॅरेस करतात मॅडम, ओरिजिनल हॅरेसमेंट माझी होते, तुमची नाही होते. मी सहन करतोय. डिफेमेशन मी सांगायला पाहिजे, हॅरेसमेंट मी सांगायला पाहिजे. आणि तुम्ही सांगताय मॅडम प्रेस नोटमध्ये. दिस इज नॉट फेअर. दिस इज अनफेअर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.